म्हणून माता उठली अरे दरवाजा उघडला तसा गर्भुजाच्या तोंडाला मात्र त्याचा गेला सवडच या पाऱ्याला सवडच्या पायाला मनाया भेळला उजाडून याला नवातया मातावर नवातया मातावर बाली बडा निघून बाहेर या बाजूला देवाया दयावरीला या भगवानाच्या वरीला वडगाव या गावाची वडगाव या गावाची गवळ्या मुळीची गवळीच्या कुळीची निबगया शहराला निबगया शहराला नितने मन धनार नितने मन धनार निबगया नावाची निबगया नावाची अगदी धान्या वयाची अगदी धान्या वयाची लावली मोठ्या डोलाला लावली मोठ्या डोलाला आधारेच मी केला आता माझ्या वाटला वरी सोडल्या माझ्याला वरी सोडल्या माझ्याला वाऱ्याच्या बदलमानी सहल करूया गगनाची या वाऱ्याच्या बदलमानी सहल करूया गगनाची सलामुलालो आल पाहुया शाळा गुरुजी सलामुलालो आल पाहुया शाळा सलामुलालो आल पाहुया शाळा गुरुजी सलामुलालो आल पाहुया शाळा गुरुजी जसर बाबा सरी खनवा माता अरे म्हाला पाता आवाज तिने ऐकला केला विचार म्हणाला अरे कसा काय माझा म्हाळापा अरे म्हाळू माझा कार आलाय त्या ठिकाणाला असं मनाचा विचार माऊलीने केला निघून आली जसं दरवाजा माऊलीने उघडला तसं दरवाजाच्या तोंडाला शिन म्हाळापा लागला दिसायला अरे माता हरबळून बोलती अशी म्हाळापाला अरे म्हाळू मजानीच्या वेळेला घर भाड्याला येण्याचं कारण काय रे बाबा त्याला गेला अरे जसं त्या मातनं म्हाळापाला बघितला अरे म्हाळू माझा अरे म्हाळापा माझा कशाच्या कारण रे बाबा आलाय घर भाड्याला अरे जत्रा त्याला आतल्या बाजूला असणाऱ्या मातनं भरला तांब्या दिला होता म्हाळापाच्या हाताला आणि काय लागली होती माता बोलायला त्याला गेला मात्र असणारी माता खनवा बोलत होती शिन म्हाळापाला त्याचा गेला म्हाळू म्हणली येण्याचं कारण काय सांगशील काय मला मातेचं बोल त्यानं ऐकलं अरे माते वाचून कुठली गोष्ट लपवून राहीत नाही म्हणून तो शिन म्हाळापाला गेला मातेला बोलायला त्याचा गेला हा आई वडिलांचं प्रेम जाणलं तर आहे जाणलं मानलं तर आहे जगाच्या पाठीवरती कुठेही जावा हा पण आई वडिलांचं नाव मुखामध्ये घ्यावा जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा सांगितलं आपल्या ग्रंथामध्ये अभंगामध्ये तुका म्हणे माय बाप म्हणजे देवाचे स्वरूप आणि म्हणून सार्थक होईल मात धरून यादत संग सार्थक होईल नर जन्मात धरून यादत संग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग
हा आणि त्या कलियुगामध्ये असणारा मुलगा लग्नाच्या अगोदर आई बाप बहीण भाऊ सर्व काही जवळ हवं असतं या एकदा का लगीन झालं फक्त आई बाप कुणाच्या नाही शिमणी माझी कुणाची हो हा बायको. असं म्हण आहे आणि म्हणून म्हटलं या बायको मिळाली जरी पोळी मधाची बायको मिळाली जरी पोळी मधाची आठवण ठेवावी रे आईच्या मुलाची आठवण ठेवावी रे आईच्या आठवण ठेवावी रे आईच्या मुलाची आठवण ठेवावी रे आईच्या आणि म्हणून शाही स्वामी त्यांनी जगांचा आई वेणाधिकारी कारण आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती वाटतो रंगाभार. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवन आधार. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवन आधार. भारतला पटरावून नाच आणि रगरगच्या रानात राही समाजासाठी तू कष्टाच्या घामात. समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल बरोबर घास, कधी खरेल तुला उपवास होण्या माती करताना तुझी काट्याची भात. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवन आधार. माझी चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवे माझी चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवे तुझे शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन या देवापाशी सुद्धा. आई तुलाच मी मागीन आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवन आधार. आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवन आधार. कोल्हापूर जिल्ह्यात कुपीत माझं गाव गुरु बंधू गातो आम्ही मारू
बाळू मामाची कृपा शिरी नित्य राणी पाठी भरी आई माझी माझी जीवन तिने दिला जीवन बाबा असणारा शिरफाळा पालास असणाऱ्या या घनव मात्र विचार केला मनाला अरे घेतला होता त्याला बाजूला त्याला गेला काय लागले मोठी माता बोलायला मात्र त्याला गेला अरे मला पार म्हणू कशासाठी निम्या रात्री चाला घरवाड्याला काय झालं तुला सांग मात्र त्याला गेला अरे कशाच्या कारणाला स्वतः मात्र या ठिकाण्याला त्यावेळी शिरफाळा पा अरे बोलत होता आपल्या अरे मातेला त्याला गेला काय लागला होता बोलायला अरे माता काय सांगू तुला माझ्या गुरुच्या देवा करशिदाना अरे काढून तो लागलाय काढायला पिढून ते लागलाय मला पिडायला आणि काय सांगू माता तुला सेवा जर करायची झाली तर बिन केल्याच फुलाने बिन बिडकीच पाणी तो सेवेसाठी लागलाय मागायला गुरुच्या सेवेसाठी फुल पाणी आणण्यासाठी चालू माता मात्र द्यायला गेला अरे ख्याल लागल्या देवानं ख्याल मला लावलं या अरे गुरुच्या सेवेला पाणी फुलं पाहिजे आणायला आणि माता जाता जाता अगं तुझा आशीर्वाद आम्ही घ्यायला आणि आशीर्वादात तुझ्यानं अरे तुझ्याच मात्र कृपेनं मी त्या गुरुची सेवा करणार त्या ठिकाण्याला
अरे म्हणपा अरे गुरुच्या सेवेला चाललाय अरे कवा तुला गावर कवा नाही अरे थोडस थांब तुझ्यासाठी मी भोजन करते रे बाबा या जाग्याला बाबा रे भोजन मी बनवते जरा घासवर खाऊन जा तुला फुलं पाणी कधी गावर आणि तू कधी मागे येशील अरे तुला खाण्या पिण्यासाठी मात्र द्यायला गेला याच्या भरवीला भरवीला भर या भगवानाच्या भरवीला भरवीला असणारी माता खंडवा बोलवतो ती भला पाला अरे घटक्यात पलघटक्यात तुझ्यासाठी अरे भोजन मी करतो या जाग्याला अरे भोजन करते सांगितलं माताला तांबडा टाळा पांढरा याला हा वेळा तर पल घटगट बघा अरे पाची पकवानाचं भोजन तयार मातीने केलं त्या जाग्याला पण असणाऱ्या शिरभाला पाला चिंता पडली होती जीवाला अरे ख्याल लाव्या देवान ख्याल लावलंय मला अरे जर करता जेवून गेलो भोजन करून अरे जेवून गेला माझी पानं कुठे आणायला अरे देव मला वेळ लावलं या ठिकाणाला अरे बिन जेवता जायचं कसं पण मातेचं मन मोडायचं कसं त्या ठिकाणाला चिंता पडली जेवून लावलं तर गुरु मला माफ नाही करणार जेवण खाऊन फुलं पाणी आणला तर म्हणाल पण बिन जेवता गेलो तर माता माझी नाराज होईल अशी चिंता पडली त्या शिरभाला पाला शिरभाला पानं द्यायला गेला आत्मातन असणाऱ्या म्हाला पाला अरे जेवणाचं ताट तयार करायला अरे भरला तांब्या म्हाळाच्या हातात दिला म्हाला हातात चुळांचुळ बाहेर गेला त्यावेळी असणाऱ्या म्हाला पाने अरे मावच्या स्वतः भंडाऱ्याच्या जीवावर अरे उभ्या आलेल्या घरीत जसं सासू घरच्या सुनाचं माया घरच्या लेकींच अरे भांडण स्वतः लावलं त्या ठिकाणी अरे भांडण त्याने लावलं असणाऱ्या घरी वाटाला मातेला बोलतो या शिरभाला पा अरे माता कोण लागल्या तर भांडायला जाऊन बघून ये जा अरे भाला पाच बोल मातेनं ऐकलं जशी माता घरातून बाहेर पडली तशी अरे त्या शिरभाला पानं गेला गेला अरे मला पा वाढल्यानं जे म्हण तुला अरे कधी तोटा पाहिजे बघायला अगं माता तू वाढल्यानं मला कधी नाही सपायला अगं तुझ्याशिवाय मला ठेकूर नाही फुटायला जाऊन पहिलं भांडण मिटू जा आणि मला बाई हे जेवण बास होईल त्यावेळेला बोलाया लाया लाया संगाया लाया बोलाया लाया संगाया लाया बसला
केला जर जेवलो तर देव आपल्याला म्हणल अरे चाळ देवळावर जेवून मला पाणी पुन्हा आणाय गेला आणि नाही जेवता गेलो तर माता मला स्वतः मात्र नाराज होईल त्यावेळेला अरे चिंता पडली मनाला चितागती महारापा झाला आणि मनाचा विचार केला माता बोलतोय माता भांडार मिटवून ये जा तशी माता बाहेर गेली तसे शिट महारापाने वाढल्या जेवणाचं थाट अरे कांबळ्याच्या खालूमध्ये भरड मात्र द्यायला गेला अरे एवढ्यात माता असणार भांडार मिटवण्यात आधी होत्या जाग्याला आणि महारापानं अरे वाळला ढेकूर दिला मातेच्या मुळे अरे जेवल्याला मातेनं पाहिलं त्यावेळी माता बोलत होती अरे महारापा अरे काय काही म्हटलं नाही काही नाही सांगितलं नाही त्या जाग्याला बोलायला लागली सगायला लागली बोलायला लागली अरे अरे महारापा अरे महारापा काय तुला भांगार पडेल चंदनाच्या पाटावर जोराच्या पाटामध्ये मोत्याचा घास तुला भरली चंदनाच्या पाटामध्ये कुलते तिला पाहून कर माझी कुलते चंदनाच्या पाटावर सोन्याच्या पाटामध्ये मोत्याचा घास तुला भरली सर्वत्र असणाऱ्या मात्र विचार केला म्हणाला त्या जाग्याला माता बोलते महारापाला रे महारापा पुरुष सरलं उरलं काय घेतलं नाही सर महारापा बोलतोय मातेला आणि मातेला वाढावा आणि माझं पोट भरावं ज्याला गेला तू वाढलेला मला कधी नाही कमी पडायला अगं माता मला आशीर्वाद दे मी पोट भरून जेवलो या अरे मातेच्या पाया पडला आणि आशीर्वाद घेऊन त्या ताई मला दिलंस देवाय दान तुला दिलंस देवाय दान असं भरभरून शाहीर हे वाक्य सांगण्याचं कारण असं आहे बरं 1 महिना झालं कॅटेगरी नाचायला लागली आषाढी वारी सोहळ्यानिमित्त बाळूमामाच्या 5 नंबर पालखीच्या मोरा आपण कार्यक्रम केलेला होता होय तो फॅट गाडीत आपण आपले अख्खं महाराष्ट्राला वेळ लागलाय अजून काय त्यांच्या डोसक्यात खुळ गेलेलं नाही जवळजवळ आता आम्हाला घराकडे जायचं अवघड झालंय आजचा 4था दिवस अंगावरले कापड अजून पिवळी आहे भांडारा पुसला जाईल झाला या अरे देणारा देवाना असं दिलंय अरे घेणाऱ्याची वंजल कमी पडायला लागली आणि म्हणून म्हणायचं त्या देवानं दिलं या दान, हृदय भरभरून, सांग कसं विसरून जा, सांग कसं विसरून जा.
फक्त फॅट गाडीचं डोसक्यात खळ काढून जाऊया आता. हा, कारण कार्यक्रम केल्यासारखं आम्हाला नाही वाटणार नाही आणि ऐकल्यासारखं पब्लिकला सुद्धा वाटणार नाही. इथून आपल्याला 38 ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचं आहे. हा, पण मयूर महाराजांचा मला माहित नव्हतं महाराजांचा कार्यक्रम आहे. इथं आल्यावर समजलं की महाराजांचा कार्यक्रम आहे. खरोखरच मनाला समाधान वाटलं. अगोदर माहित असते तर महाराज 100% दुसरा कार्यक्रम धरला नसता. पण तुमच्यासाठी तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही आलो. आम्हाला सुद्धा तुम्ही थोडं समजून घ्यावं. प्रत्येकाला समजून घ्यावं लागते, प्रत्येकाला मान द्यावा लागतो. या पुढचा कार्यक्रम आष्टात आहे, आष्टी गावात आहे आणि त्या ठिकाणी आम्ही 10 वाजता येतो म्हणून सांगितलंय. बरोबर आहे. जाता जाता फॅट गाडीच्या डोसक्यात खूळ करायचं. हा, कसं या महापुरात कसा गोल वाजत या वडगाव नगरात कसा गोल वाजत माझा वाळू मामाचा हित गजर चालत पिवळ्या बंधाऱ्यात तुझ्या नवरा येऊ का गुण गाऊ का तुझं गीत गाऊ का गुण गाऊ का तुझं गीत गाऊ का जमला भगत सागर भरती भरती तुला शरण येऊ का गुण गाऊ का तुझं गीत गाऊ का गुण गाऊ का तुझं गीत गाऊ तुझ्यासाठी झुलावं भरतीत रमावं तुझ्यासाठी झुलावं भरतीत रमावं गायला येऊन तुझं चरण धरावं वडगावला येऊन तुमचे चरण धरावं हा जन्म माझा मामा तुझ्या चरणी वाहू का गुण गाऊ का मामा तुझं गीत गाऊ 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 का बसली मनात गरबाच्या गणात ही बसली मनात गरबाच्या गणात या थोडं रमावं तुझ्या तरुण पणात या थोडं रमावं माझ्या तरुण पणात साधरा तिला शिकवून आणू का माझी 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 मनोका ही पियत गाडी माझी मनोका माझी मनोका ही पियत गाडी माझी मनोका माझी मनोका ही पियत गाडी माझी मनोका माझी मनोका
माझी 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 मनोता इतिहास गाडी माझी मनोता 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 माझी 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 मनोता इतिहास गाडी माझी मनोता माझी मनोता इतिहास गाडी माझी मनोता माझी मनोता इतिहास गाडी माझी मनोता माझी मनोता इतिहास गाडी माझी मनोता
कमळाची फुले, फुलाची माळे, दही आणि माळे, फुले आणि फुले, तुपाची धारावरती भरून मला ओवाळू आरती, ओवाळू आरती हनुमंताला, ओवाळू आरती. शाबाश, धन्यवाद.